नमस्कार. दर शनिवारप्रमाणे आपण पुन्हा एकदा जमलेलो आहोत. तिसऱ्या अध्यायाच्या 21व्या श्लोकाचं आपण चिंतन मागच्या वेळेस केलं होतं. यावेळेस तिथपासूनच पुढे सुरू करू. तर 21 ते 25 असे 5 श्लोक जर आपण अवनीताईंकडून ऐकले पहिले, तर नंतर आपण मध्ये सुरू करू. अवनी, प्लीज म्हण. हो. यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते। न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन नानवाक्तमवाक्तव्यं वर्त एव च कर्मणि। यदि ह्ययन्न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः। उत्सीदेयुरिमे लोकान् कुर्यां कर्म चेदहम् शङ्करस्य च कर्ता स्यामुपहन्यामि माः प्रजाः। सक्ताः कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्यात् विद्वांस्तथा सक्तश्चिकीर्षुर्लोकसंग्रहम्। वाह, सुंदर. मागच्या वेळेस आपण जो श्लोक घेतला होता तोच मी थोडासा इतर लोकांनी त्याचं जे भाषांतर केलंय ना तो म्हणून दाखवतो, कारण की ते आपण घेतलंच नव्हतं. मी फक्त माझे अनुभव सांगितले, त्याच्यावर माझं जे चिंतन होतं ते सांगितलं होतं. आपण विनोबा त्याचा अनुवाद कसा करतात ते पाहू. जे जे आचरितो श्रेष्ठ ते तेची दुसरे जन तो मान्य करीतो जे जे लोक चालवितात ते. जे जे आचरितो श्रेष्ठ ते तेची दुसरे जन तो मान्य करीतो जे जे लोक चालवितात ते. ह्याच्यामध्ये तर कठीण काहीच नाही समजण्यासारखं, एकदम क्लिअर आहे. राईट. जसे आपल्याला रोल मॉडेल्स असतात समाजामध्ये, तशा प्रकारे आपण त्यांचं बघून बघून नकळत अनुकरण करतो. म्हणजे मागच्या वेळेस आपण जे नवरा बायकोचं उदाहरण बघितलं, की नवरा बायको देखील एकमेकांसारखे बोलतात, वागतात, ते सारखे दिसायला पण लागतात असं म्हणतात, कारण की त्यांच्या चेहऱ्यावरचे जे हावभाव असतात ते एकमेकांसारखे होतात आणि काही दिवसांनी दोघांची चेहरेपट्टी एकमेकांसारखी दिसायला लागते असं म्हणतात. आपल्याला अनुभव असेल, चेहरा नाही परंतु बाकीचा आपला पुष्कळसा स्वभाव जो असतो तो आपल्या नवऱ्यासोबत बायकोसोबत नवरा बायकोंचा स्वभाव मिळता जुळता होतो अनेक वर्षांच्या सहवासानंतर. असं होतं, एक दुसऱ्याच्या मनातलं कळायला लागतं. असं तर होतच. अशा प्रकारचा अनुभव आपल्या सगळ्यांना असेल. प्रभुपद काय म्हणतात, व्हॉट एव्हर ॲक्शन ए ग्रेट मॅन परफॉर्म्स कॉमन मेन फॉलो and whatever standards he sets by exemplary acts, all the world pursues. People in general always require a leader who can teach the public by practical behavior. A leader cannot teach the public to stop smoking if he himself smokes. Lord Chaitanya said that a teacher should behave properly before he begins teaching. One who teaches in that way is called Acharya, the ideal teacher. आचार्य ह्या शब्दाचा अर्थ बघू आपण आज. आचार्य म्हणजे काय, की अमुक एखाद्या प्रकारे जी व्यक्ती आचरण करते ती आचार्य. आणि जे आचरण केलं, ज्याचा अनुभव घेतला, ते समजा आपण सांगितलं लोकांना, तर ते काही अर्थपूर्ण होईल. नाहीतर त्याचा आपल्याला अर्थ स्वतःला जर कळलेला नसेल तर मग इतरांना कसं कळेल. जे मी तुम्हाला सांगतोय ते तुम्ही ऐकण्यापूर्वी मला ऐकू येत आहे ना, तर माझ्या तोंडातून जे शब्द निघतायत त्या शब्दांचा जर माझ्यावर परिणाम झालेला नसेल तर तुमच्यावर काय परिणाम होईल, अशी अपेक्षा करणं चूक आहे. त्यामुळे जे मी इथे सांगतो किंवा जे माझ्या तोंडातून निघतं, जे इथनं सांगितलं जातं, असं म्हणायला पाहिजे. मी सांगतो म्हणण्यापेक्षा जे सांगितलं जातं ते अनुभवातून आलेलं आहे. आपण रोजच्या जीवनामध्ये जो काही अनुभव घेतो कुठल्याही गोष्टीचा, आणि आपण
जीवनाच्या प्रत्येक अनुभवातनं शिकू शकतो. शिकायला पाहिजे. भगवान दत्तात्रेयांचे 24 गुरु होते. त्यामुळे अमुक एकच आपला गुरु असायला पाहिजे किंवा त्याच्या व्यतिरिक्त सगळे गुरु असत्य आहेत, असं मानण्याची काहीच गरज नाहीये. आपल्याला ज्या लोकांकडनं जे शिकता येईल ते आपण शिकावं. म्हणजे ज्याप्रमाणे श्रेष्ठ लोकांचं आचरण असतं, यद्यद म्हणजे जसे जसे श्रेष्ठ लोक आचरण करतात, तसे तसे इतर लोक आचरण करतात. आपल्या घरात देखील उदाहरण बघा, की आपण जसे वागतो तसेच आपली मुलं वागतात. म्हणजे मी तर नेहमी माझ्या मित्रांना सांगतो, की आपल्याला आपल्या मुलांना कसं वागावं हे जेव्हा सांगावंसं वाटतं, ते त्यांना अजिबात सांगू नये. त्यांनी जसं वागावं असं आपल्याला वाटतं, तसं आपण वागायला सुरुवात करावी. म्हणजे मग काय होतं, की ते आपलं बघून बघून तसं वागतात. आपण फक्त त्यांना सांगितलं, की तुम्ही असं वागा, परंतु ते तर बघतायत, की आपण तसं वागत नाहीये. मग ते काय म्हणतील, की तुम्ही तर असं वागत नाहीये. मग मी कसं वागू? मी असं का वागू? हे ते तुमच्या समोर कदाचित म्हणतील. तुमच्या चेहऱ्यावर किंवा तुमच्या दृष्टीसमोर ते तसे वागतील. परंतु तुमची पाठ फिरलीला फिरली, की मग त्यांना जसं वागायचं तसं वागतील. असं होईल ना? तर तसं नको व्हायला. तसं व्हायला नको जर असेल, तर मग आपण आपलं वागणं सुधारवायला पाहिजे. श्रेष्ठांचं अनुकरण करू. ज्या लोकांना सत्य कळलेलं आहे, ज्या लोकांनी ते कळलेलं सत्य त्यांच्या आचरणात आणलेलं आहे, अशा लोकांचं आचरण जर आपण बघितलं आणि त्यांचं जर अनुकरण केलं, तर ते आपल्यासाठी चांगलं होईल. आणि आपल्याकडनं असं कृत्य घडायला नको, की जे केल्यामुळे आपल्यालाच स्वतःची लाज वाटेल आणि ते जर लोकांना कळलं, तर आपल्याला आणखीनच लाजिरवाणा वाटेल. असं आपण अजिबातच करायला नको. अशा प्रकारचं आचरण आपण सगळ्यांनी करायला पाहिजे. त्याचं किशोरजी आपले जे बंधू आहेत, ते काय म्हणतात बघूया. तर मुक्तछंद त्यांनी जो अनुवाद केलाय तो असा आहे, की जसे महाजन करती आचरण, लोक त्यास मानिती धर्माचरण, महामार्ग त्यास जाणीती, त्यावरी मार्गक्रमण करीती. अगेन क्वाईट सिम्पल. आणि वृत्तबद्धमध्ये काय म्हणतात? म्हणूनच नाही, असं नाही. जसे वागती श्रेष्ठ येथे प्रपंची, जना वागणे ते असावे तसेची. जशा वस्तू पाठा समोरी पहावे, तयाची प्रमाणे जनानी जगावे. जसे वागती श्रेष्ठ येथे प्रपंची, प्रपंचामध्ये म्हणजे ह्या सृष्टीमध्ये किंवा या जगामध्ये जसे श्रेष्ठ लोक वागतात, जना वागणे ते असावे तसेची. इतर जे जन असतात तसंच त्यांनी वागायला पाहिजे किंवा इतर जन तसे वागतील. जशा वस्तुपाठा समोरी पहावे, म्हणजे जो वस्तुपाठ आपण समोर बघतो आहे, तयाची प्रमाणे जनांनी जगावे. त्याचप्रमाणे जन जगतील. आता श्रेष्ठ लोकांच्यावर ही जबाबदारी आहे, की त्यांनी आपलं आचरण असं ठेवावं, की ज्यामुळे ते बघून इतर लोक चांगल्या मार्गाला जातील. तर ज्यांना सत्य कळलेलं आहे, त्यांनी ते सत्य आपल्या आचरणात आणलं, तर ते आचार्य होतील किंवा आचार्य होण्याच्या लायकीचे होतील. तर तशा प्रकारे जर आपलं आचरण असलं, तर आपलं तर कल्याण होईलच, परंतु सर्व समाजाचं कल्याण होईल. आपण कल्याण करणार नाही, आपल्या मार्फत समाजाचं कल्याण होईल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, की श्रेष्ठे करिता धर्माचरणा तेच वळण लागते जना, ते सहज वाचवी तयांना कर्मलोपाच्या हानीतुनी. हे श्रेष्ठ लोक ज्याप्रमाणे वागतात त्याप्रमाणे समजा इतर लोक वागले तर कर्मलोपाच्या हानीतुनी, कर्म म्हणजे स्वधर्मरूपी कर्म, त्याचा लोप होणार नाही. त्यामुळे श्रेष्ठ लोकांच्याकडे बघून आपण जर तशा प्रकारे कर्म केलं, तर
आपला स्वधर्म आपण व्यवस्थित पाळू आणि कर्माचा लोप होणार नाही. श्रेष्ठ जरी कृतकृत्य झाले, नैष्कर्म्य त्यांना लाभले, तरी लोकांसाठी उरले कर्तव्य काही तयांना. म्हणजे जे श्रेष्ठ लोक आहेत त्यांना कृतकृत्यतेचा अनुभव आलेला आहे. म्हणजे जसं आपण मागच्या वेळेस एकदा म्हटलं होतं ना, की 15व्या अध्यायाचा जो शेवटचा श्लोक आहे त्याच्यामध्ये सगळं सांगून झाल्यानंतर भगवान म्हणतात, कृतकृत्यश्च भारत एतत् बुद्ध्वा बुद्धिमानचेत. म्हणजे हा जर तुला बोध झाला, कसला बोध? जीव जगत ईश्वर ह्या तिन्हींचा ॲप्रोप्रिएट बरोबर योग्य असा बोध जर झाला, तर तुला कृतकृत्यतेचा अनुभव येईल. त्याच्यानंतर म्हणजे काय, की करण्यासारखं काही उरणार नाही. ह्याचा अर्थ हा नाही की ज्या व्यक्तीला अशा प्रकारचा बोध झालेला आहे ती व्यक्ती कर्म करणारच नाही. त्या व्यक्तीच्या हातून असंच कर्म घडेल आणि घडत राहील की ज्याच्यामुळे सगळ्या लोकांचं कल्याण होईल. म्हणजे श्रेष्ठ जरी कृतकृत्य झाले, कृतकृत्य म्हणजे काम करून संपलं, आता देर इज नथिंग लेफ्ट टू बी डन ॲट ऑल. व्हॉट एव्हर आय फेल्ट लाईक डुईंग, व्हॉट एव्हर आय हॅड टू डू, आय हॅव फिनिश्ड डुईंग इट. त्याच्यानंतर नैष्कर्म्य त्यांना लाभले. नैष्कर्म्य म्हणजे कर्माचं जे फळ असतं ना, ते चिकटत नाही आपल्याला. नैष्कर्म्य ह्या शब्दाचा अर्थ हा नाहीये की आपण कर्म करणारच नाही. नैष्कर्म्य या शब्दाचा अर्थ इथे कर्ताभाव गळून पडलाय असं होणं. म्हणजे मी कर्म करतो आहे, मी कर्म करतोय असं वाटत नाही. कर्म होत आहे. कर्म प्रकृतीमुळे, गुणांमुळे, संस्कारांमुळे, वर्णाश्रम पद्धतीमुळे घडतंय. परंतु मी ते करतोय अशी भावना नाही. असं जेव्हा होईल तेव्हा त्या व्यक्तीच्या हातून जे काही कर्म घडेल ते लोकांसाठी उरले. तरी लोकांसाठी उरले कर्तव्य काही त्यांना. त्यांना लोकांसाठी काही कर्तव्य उरलेलं आहे. आंधळ्यासी धरून हाती, डोळस जैसा चाले पुढती, अज्ञान्यासी त्याच रीती, धर्म सांगावा आचरून. आपण समजा धर्माचं नुसतं लेक्चर ऐकलं ना, म्हणजे ही गीता समजा आपण पुस्तक म्हणून वाचली, तर तिच्यामुळे विशेष फरक नाही पडणार. म्हणजे चांगला फरक पडेल, आपल्याला चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतात, ही चांगली गोष्ट आहे. परंतु धर्म सांगावा आचरून. धर्म काय आहे हे संत लोक ज्याप्रमाणे आचरण करतात त्याच्यावरून आपल्याला कळतं. धर्माचरण म्हणजे काय, तर आपण संतांच्या जीवनाकडे बघावं, तेव्हा आपल्याला कळेल की धर्म म्हणजे काय. आंधळ्यासी धरून हाती, डोळस जैसे चाले पुढती. डोळस माणूस जो असेल तो आंधळ्याचा हात धरून पुढे चालेल आणि आंधळाबरोबर त्याला हात धरून त्याच्या मागे मागे येईल, नाही का? त्याचप्रमाणे अज्ञान्यासी, जो अज्ञानी आहे त्याला आचरण करून धर्म काय आहे ते सांगावं. म्हणजे अज्ञानी माणसाला धर्म काय आहे ते माहित नाही, त्यामुळे तो आपला आहार, निद्रा, भय, मैथुनांमध्ये अडकलेला आहे. परंतु जो श्रेष्ठ आहे तो त्याच्या पुढे गेलेला आहे. त्याच्या आचरणावरून अज्ञानी माणसाला कळेल कसं कसं वागायचं ते. अरे ऐसे न केल्यासी, रीत न लागे अज्ञान्यासी, तयानी तरी या मार्गासी, जाणावे कैशा प्रकारे. जो अज्ञानी आहे त्याला हे कळणार कसं, की कशा प्रकारे त्याला हे कळेल ज्ञान. त्याला जर डोळस मनुष्याने हाताने नेलं नाही, आंधळ्याला हाताने धरून, तर ती वाट त्याला कळणारच नाही ना. त्याप्रमाणे अज्ञानी माणूस जो आहे तो या मार्गाला जर लागावा असं वाटत असेल किंवा लागणार असेल किंवा लागायला हवा असेल, तर ज्ञानी जो माणूस आहे त्यांनी त्याला हात धरून पुढे न्यायला पाहिजे. धर्माचरण कसं असतं हे आपल्या जीवनामध्ये आचरण करून दाखवून. थोर थोर जे जे करीती, अन्य त्यासी धर्म म्हणिती, आणि तयासीच पाळीती, सामान्य जन वागताना. हा धर्म सामान्य जन केव्हा पाळतात, जेव्हा ते बघतात की थोर माणसं काय काय करतायत, कशा प्रकारे ते आपल्या जीवनामध्ये आचरण करतायत. त्यांचं बघून बघून जो अज्ञानी आहे तो तशा प्रकारे वागेल. स्वभावता ही ऐशी स्थिती, तेणे न सोडावे कर्माप्रती, उलट काही विशेष रीती, संतांनी ते आचरावे. स्वभावता ऐशी ही स्थिती, तेणे न सोडावे कर्माप्रती.
आपण कर्म सोडायला नको. म्हणजे आपल्याला जरी नैष्कर्म्य प्राप्त झालेलं असलं तरी सुद्धा नैष्कर्म्य प्राप्त झालेल्या व्यक्तींनी कर्म करणं सोडून नये. उलट काही विशेष रीती संतांनी ते आचरावे. संतांनी ते मुद्दाम तसं आचरण करावं. म्हणजे मग तसं उदाहरण इतर सगळ्या लोकांना मिळू शकेल. अशा प्रकारे जर आपण राहिलो तर आपला समाज किती चांगला होईल. हा ह्या श्लोकाचा आपले हे 4 गुरु लोक आहेत त्या लोकांनी केलेला अर्थ आहे. त्याच्याबद्दल जर कोणाला काही चिंतन करायचं असलं किंवा तुमचा काही अनुभव जर कोणाला सांगायचा असला तर तुम्ही सांगितलं तर इतर लोकांना देखील थोडंसं त्यातनं चांगलं वाटेल आणि प्रेरणा मिळेल. तर कोणाला समजा काही बोलायचं असेल तर आपण हात वर करू शकता किंवा अनम्यूट करू शकता आणि बोलू शकता. आणि नसेल तर मग आपण याच्या पुढचा श्लोक घेऊ. तर पुढचा श्लोक हा आहे की न मे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तमवाप्तव्यम वर्त एव च कर्मणी. ह्याचा आपण सोपा मराठी अर्थ पहिले पाहू. मराठी अर्थ विनोबा असं सांगतात की करावे मिळवावेसे नसे काही जरी मज तिन्ही लोकी तरी पार्था कर्मी मी वागतो चिकी. म्हणजे कृष्ण सांगतोय अर्जुनाला की करावे मिळवावेसे नसे काही मज. मला काही करायचं उरलेलं नाही किंवा मिळवायचं उरलेलं नाही. इथे मिळवायचं आहे काय? आपण सारखं जे म्हणतो की हे जग हे आपल्या मनाचं प्रतिबिंब आहे. तर त्या प्रतिबिंबाच्या मागे पळून आपण मिळवणार काय? कॅन यू चेस युअर ओन शॅडो? कॅन यू चेस युअर ओन मिरर इमेज? It's merely a reflection. This whole world is a reflection of my own mind. If I understand this, then will I crave it? मुझे अगर पता चला कि ये जगत मेरे मन का प्रतिबिंब है तो मैं उसके पीछे भागूंगा? प्रश्न ही नहीं उठता है. करावे मिळवावे से नसे काही जरी मज तिन्ही लोकी तरी पार्था कर्मी मी वागतो चिकी. म्हणजे मला जरी कळलेलं असलं की ह्या जगामध्ये मला मिळवायचं किंवा करायचं काही उरलेलं नाहीये तरी देखील मी करतोय ना. का बरं करतोय? ह्याच्या आधीच्या श्लोकामध्ये जे सांगितलं होतं त्याच्यासाठी की त्यामुळे लोकांना धर्माचरण म्हणजे काय हे कळेल आणि धर्माप्रमाणे लोक वागतील. यद यद आचरती श्रेष्ठ तत्तद एवेतरो जनः स यद प्रमाणम कुरुते लोकः तदनुवर्तते. प्रभुपाद काय म्हणतात बघा याच्यावर. ओ सन ऑफ पृथा, देर इज नो वर्क प्रिस्क्राइब्ड फॉर मी विदिन द 3 प्लॅनेटरी सिस्टम्स. म्हणजे स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही मध्ये मला काहीही काम प्रिस्क्राइब नाहीये. नॉर एम आय इन वॉन्ट ऑफ एनिथिंग. मला काही मिळवायचं नाही, मला नकोय, मला काही गरज नाही, मला काही देर इज नो नीड. मला वॉन्ट म्हणजे नीड नाही, वॉन्ट म्हणजे गरज नाही, वॉन्ट म्हणजे आवश्यकता नाही, वॉन्ट म्हणजे इच्छा. नीड्स आणि वॉन्ट्स मध्ये फरक आहे. नीड्स म्हणजे आपल्या शरीर रक्षणापुरतं आपल्याला जे आवश्यक आहे त्याला म्हणतात नीड्स. आणि वॉन्ट म्हणजे आपल्या मनातली इच्छा की मला हे हवंय, ते हवंय, ते हवंय. आणि ती इच्छा पुढे लोभामध्ये ट्रान्सफॉर्म होते. आपण त्याचा श्लोक दुसऱ्या अध्यायात पाहिला होता ना. 2 श्लोक बघितले रे. ध्यायतो विषयान पुंसा संगस्तेषु उपजायते. संघात त्याच्यातनं काम आणि मग क्रोध ह्या सगळ्या गोष्टी त्यातनं निघतात बाहेर. संघामधनं काम की मला ह्या गोष्टीबद्दल कळलं, मग मला ती गोष्ट मिळवण्याची इच्छा झाली. पण तसं माझ्या मनात काही नाही आहे. नॉर एम आय इन वॉन्ट ऑफ एनिथिंग, नॉर हॅव आय ए नीड टू ऑप्टेन एनिथिंग. मला तर नीड पण नाही आहे. वॉन्ट तर सोडूनच द्या, मला नीड पण नाही. कारण की मी स्वतःच पूर्ण आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदम, नाही का. अँड येट आय एम एंगेज्ड इन प्रिस्क्राईब ड्युटीज. तरी देखील मला माझ्या वर्णाश्रम
धर्मानुसार जे काही प्राप्त आहे ते सगळं मी करतोय. म्हणजे मी लहानपणी मला जे करायचं ते केलं. मी सांदीपनी आश्रमात गेलो, तिथे शिक्षण घेतलं. त्यानंतर मी गृहस्थ झालो, तिथे मी लग्न केलं. त्यानंतर मी राज्यकारभार केला, मी राजा असल्यामुळे. आणि मग मी वानप्रस्थामध्ये मी आता लोकसंग्रह करतोय. म्हणजे मी लोकांच्या उपयोगी पडतोय. मी तुझ्या उपयोगी पडतोय. मी तुझ्या रथाचं सारथ्य करतोय. मी हातामध्ये शस्त्र घेतलेलं नाहीये. कारण की मला तुम्ही दोघेही सारखेच आहात. तू आणि दुर्योधन माझ्यासाठी दोन वेगळे नाही आहेत. परंतु तू धर्माच्या बाजूनी उभा आहेस. त्यामुळे आणि तू मला मागितलेलं आहेस. माझी सेना दुर्योधनाला मिळालेली आहे. त्यामुळे मी तुझ्यासोबत ह्या बाजूनी असणार आहे, परंतु शस्त्र हातात घेणार नाही. पण तरी सुद्धा मी तुला गाईड करणार आहे. तुझं मी मार्गदर्शन करणार आहे. ठीक आहे ना? तर किशोरजी काय म्हणतात बघू याच्यावर. मुक्तछंद जो आहे तो असा आहे. हे पार्थ कर्तव्य काही, मला नसे लोकी तिन्ही, नसे काही वस्तू मिळवणे, कर्म करीतो जनहिता कारणे. मला कर्तव्य काही नाहीये तिन्ही लोकांमध्ये. नसे काही वस्तू मिळवणे, मला काही वस्तू पण मिळवायची नाहीये. मी कर्म कशा करता करतो? जनहिता कारणे, लोकांचं हित व्हावं ह्या कारणासाठी मी कर्म करतो. वृत्तबद्धामध्ये काय म्हणतात की नसे कर्म काही मला त्रिजगीही, न प्राप्तव्य होय मला येथ काही. जगी कर्म ही प्राप्त माझ्या स्थितीत, तयासी करी मी असे जाण पार्थ. किती सुंदर लिहिलं पाय. नसे कर्म काही मला त्रिजगीही, न प्राप्तव्य होय मला येथ काहीही. जगी कर्मही प्राप्त माझ्या स्थितीत, तयासी करी मी असे जाण पार्थ. माझ्या स्थितीत मला जे काही प्राप्त आहे कर्म, माझ्या वर्णाश्रम धर्मानुसार, ते मी करतोय. अशा प्रकारे जर आपण राहिलो, म्हणजे नैष्कर्म्य प्राप्त झाल्यानंतर देखील कर्म करत राहणं, जनहितार्थ, हे आपलं कर्तव्य आहे. तर ज्ञानदेव काय म्हणतात बघा की आता इतरांच्या विषयी कशास सांगू तुझ या ठाई, अर्जुना ह्या लोकात पाही, याच रीतीने वागतो मी. आता इतर लोकांसाठी इतर लोकांची उदाहरणं मी तुला कशा करता देऊ? मी माझं सांगतो ना तुला. म्हणजे इतर लोकांचं उदाहरण कसं दिलं की यद यद आचरती श्रेष्ठ, हे मी तुला याच्या आधीच्या श्लोकात म्हणजे कृष्णाने सांगितलं अर्जुनाला, राईट? तो म्हणतो की इतर लोकांचं उदाहरण माझं सांगतो तुला. मी पण तर ह्याच रीतीने वागतो. मजसी का साकडे काही, इच्छा मनी कसली राही, म्हणून का मी ये ठाई, स्वधर्माते आचरितो. मला काही आवश्यकता आहे का हे करण्याची? मला काहीच आवश्यकता नाहीये. माझ्या मनामध्ये इच्छा आहे का काही? काहीच नाहीये. आवश्यकता किंवा इच्छा यांच्यासाठी मी नाही करत आहे काम. याच्यासाठी का मी स्वधर्माचं आचरण करतोय? परी तुझं असे ज्ञात, की मजसम पूर्णतेत, दुसरा कोणी नसे सत्य, ऐसे सामर्थ्य माझे असे. परंतु तरी तुला माहिती आहे की माझ्यासारखा पूर्णतेत दुसरा कोणी नसे सत्य. मी सत्य आहे असं भगवान सांगतात. की ह्या पूर्णतेत म्हणजे ह्या अखिल विश्वामध्ये माझ्या व्यतिरिक्त सत्य कोणी आहे का? मीच एक सत्य आहे. माझ्यामध्येच हे सगळं जग आहे. माझ्यामध्येच हे सगळं विश्व आहे. हे विश्व माझ्यापेक्षा वेगळं नाही आहे. हे विश्व माझाच आविष्कार आहे, माझाच विस्तार आहे. ऐसे सामर्थ्य माझे असे. मृत गुरुपुत्र मी आणिला, तो पराक्रम तू पाहिला, तरीही येथे कर्माला, पाळीतो मी निमुटपणे. मृत गुरुपुत्र मी आणला, गुरुचा पुत्र जो मेला होता तो मी जिवंत केला. अशी शक्ती आहे माझ्यामध्ये. तो पराक्रम तू पाहिलेला आहे.
तरीही येथे कर्माला मी पाळितो निमूटपणे. मी निमूटपणे कर्माचं पालन करतोय का? कारण की इतर लोकांनी देखील कर्म पाळावं म्हणून. मी कृतकृत्य झालेलो आहे. मला कर्म पाळण्याची आवश्यकता नाहीये. मला कुठल्याही प्रकारची इच्छा नाहीये. तरी सुद्धा मला कर्म करणं आवश्यक आहे. टिळकांनी गीता रहस्य ह्याच फंडामेंटल प्रिन्सिपलवर लिहिलेलं आहे, की तुम्ही ज्ञान जरी झालं तुम्हाला, तरी सुद्धा तुम्हाला कर्म करणं अपरिहार्य आहे आणि तुम्ही करायलाच पाहिजे. आणि अर्थात टिळकांच्या काळी तशा प्रकारचं कर्म करण्याची आवश्यकता होती देखील. म्हणून तर त्यांनी स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व केलं, नाही का? याच्या नंतरचे जे 2 श्लोक आहेत ते एकत्र घेतले ज्ञानदेवांनी. तर ते आपण ज्ञानदेवांचं सुरू आहे तर त्यांचंच आपण सुरू ठेवूया. नंतर मग इतर लोकांचं आपण बघूया ट्रान्सलेशन. यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः मम वर्त्मा मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. नंतर त्यानंतरचा दुसरा श्लोक जो आहे तो उत्सीदेयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहं संस्करस्य च कर्ता स्याम् उपहन्यामि मा प्रजाः. तर हे संस्कृत मला काहीच कळलं नाही, त्यामुळे आपण याचं पहिलं ट्रान्सलेशन बघूया. साधं साधं सोपं सोपं, ठीक आहे ना? जरी मी करावाची आलस्य पार्थ जगी ना करावे हि कर्मा विहित तरी लोक कर्मासी सोडून देती मला पाहुनी ते तसेची करीती. मी जर आळस केला तर इतर लोक पण तसंच करतील ना? तसं नाही करायला पाहिजे, नाही का? तर 23व्या श्लोकामध्ये विनोबा काय म्हणतात? मीची कर्मी न वागेन जरी आळस झाडुनी सर्वथा लोक घेतील माझे वर्तन ते मग. म्हणजे मी आळस झाडून टाकायला पाहिजे, कारण की मी जर आळस केला तर लोक माझं अनुकरण करतील आणि मी जर आळस सोडला तर लोक माझं तसं अनुकरण करतील, नाही का? तर आळस सोडणं हे सगळ्यांसाठी आपल्यासाठी चांगलं आहे. म्हणून आपण आळस सोडावा असं भगवान सांगतायत. आणि सोडीन मी जरी कर्म नष्ट होतील लोक हे होईन संकरद्वारा मीची घातास कारण. मी जर कर्म सोडलं तर सगळे लोक नष्ट होतील आणि संकरद्वारा, संकर म्हणजे क्रॉस ब्रीडिंग, मी जी घाताचं कारण म्हणजे मी ह्या सगळ्या घाताचं कारण होईल, नाही का? किशोरजी याच्यासाठी म्हणतात की जरी मी न कर्मा करावेची पार्थ तरी दोष माझ्याची माथी समस्त मला बोल लागे जना भ्रष्ट विले म्हणावे हिमीची तया नाशविले. जरी मी न कर्मा करावेची पार्थ, मला कर्म करायची गरज नाहीये तरी, आणि मी जर तसं नाही केलं तर दोष माझ्या माथ्यावर लागेल ना समजतं. मला बोल लागे की जना भ्रष्ट विले, म्हणजे तू लोकांना बिघडवलं असं लोक म्हणतील. म्हणावे ही मीची तया नाशविले, म्हणजे मीच त्यांना नाशवलं असं लोक माझ्याबद्दल म्हणतील, नाही का? तर जी जी कर्मे करणे जरुरी ती जरी मी न करी जन चालतील हे पार्था माझाच मार्ग सर्वथा. सोडावी मी जरी कर्मे सारी सृष्टीनाशाचा दोष मजवरी प्रजेत दुर्गुण सकळ बळावती सर्वनाशाचे दायित्व माझे माथी. असं मी जर चुकीचं वागलो तर हे सगळे दोष माझ्या माथी लागतील की नाही? त्याच्याबद्दल प्रभुपाद काय म्हणतात बघूया आपण. त्यांनी पण हे दोन्ही श्लोक एकत्र घेतलेत. ओ सन ऑफ पृथा, एक मिनिट हा. यदि ह्ययम न वर्तेयम त्याचं ट्रान्सलेशन असं आहे, प्रभुपादांनी सांगितलं की फॉर इफ आय एव्हर फेल टू एंगेज in carefully performing prescribed duties, O Partha,
certainly all men would follow my path. आणि if I did not perform prescribed duties, all these worlds would be put into ruination. I would be the cause of creating unwanted population, and I would thereby destroy the peace of all living beings. म्हणजे समजा मी माझ्या प्रिस्क्राईब ड्युटीज नाही केल्या, माझं जे स्वधर्मरूपी कर्म आहे ते नाही केलं, गरज नाहीये मला तरी सुद्धा, कारण की मी तर मुक्तच आहे, मला माहिती आहे की मी मुक्त आहे, मी या जगामध्ये बांधला गेलेलो नाहीये, मी या जगामध्ये अवतरण केलेलं आहे. आपण सगळे लोक आपण स्वतःचा उद्धार करतो आहोत. वी आर डुईंग असेन्शन टुवर्ड्स कृष्णा कॉन्शियसनेस, बट कृष्णा केम डाऊन टू दिस वर्ल्ड इन डिसेंट. अवतार म्हणजे टू डिसेंट. अवतार घेतला म्हणजे काय केलं की वर्ण खाली आला ना, अवतार. सो ही हॅज कम डाऊन. कृष्ण तसा आहे, पण आपण इथून वर चढून कृष्णाकडे जाणार आहोत. आता आपण ज्ञानदेवांचे सगळे ओव्या घेऊया 2 श्लोकांवरच्या. तीही कर्मे करी अशी, करावी सकामाने जशी, या दक्षतेच्या मुळाशी एक उद्देश आहे मम. मला ह्या दक्षतेच्या मुळाशी एक उद्देश आहे. कुठला ते मी सांगतो तुला. की सर्व ही प्राणीजात माझ्या तंत्राने चालतात, त्यांनी पडोनी भ्रमात स्वैर कधी होऊ नये. तर मी ज्याप्रमाणे वागतो त्याप्रमाणे लोक त्याचं अनुकरण करणार आहेत हे मला माहिती आहे, म्हणून मी अशा प्रकारे वागतो. नाही जर झालं तर काय होईल की लोक भ्रमात पडतील आणि स्वैर होतील ना, तर त्यांनी तसे होऊ नये म्हणून मी असा वागतो. सर्व इच्छातून मुक्त होऊन मी आत्मस्थितीत राहिलो तरी हे समस्त लोक तरुण जाती कसे. सर्व इच्छातून मुक्त होऊन मी आत्मस्थितीत राहिलो तरी हे समस्त लोक तरुण जाती कसे. मी जर आत्मस्थितीत राहिलो आणि काहीच काम नाही केलं तर मग इतर लोक नाही तरणार. म्हणून मला जे काम आलेलं आहे माझ्या स्वधर्मानुसार ते मी करणार. हे आमुच्याकडे पाहून सुधारिती निजवर्तन, आम्हीच होता उदासीन, नासेल की लोकस्थिती. हे लोक जे आहेत ना, हे आमच्याकडे पाहून स्वतःचं वर्तन सुधारतात, आणि जर आम्हीच उदासीन झालो तर मग लोकस्थिती नासेल की, असं म्हणतात. सर्वज्ञ समर्थ म्हणून जो जो येथे असेल कोणी, त्यांनी विशेषे करोनी कर्म केव्हाही टाकू नये. सर्वज्ञ समर्थ म्हणून जो जो येथे असेल कोणी, म्हणजे तो स्वतःच आहे ना कृष्ण, सर्वज्ञ पण आहे आणि समर्थ पण आहे. त्यांनी विशेष करोनी म्हणजे मुख्य अशा प्रकारच्या लोकांनी केव्हाही कर्म टाकू नये, स्वस्थ बसू नये, काही ना काही करत राहावं. काय करत राहावं की जे इतर लोकांना प्रेरक मार्गदर्शक असेल ते. तर अशा प्रकारे भगवान समजावून सांगतायत की ज्ञान जरी झालेलं असलं तरी सुद्धा कर्म करत राहणं आवश्यक आहे. तर इथे ज्ञानदेवांच्या 23व्या आणि 24व्या श्लोकावरच्या ज्या ओव्या आहेत त्या आपण बघितल्या. याच्यावर कोणाला जर काही चिंतन करायचं असेल तर आपण बोलू शकता, कारण की मीच जर खूप वेळ बोललो माझंच ऐकून ऐकून मलाच झोप येईल ना. नमस्कार दादा. नमस्कार समीर. मला म्हणजे असं वाटतं की अद्वैताची अनुभूती आलेली आहे. 1-2 वर्षापूर्वी मी कॅम्प केला होता रामभाऊ माळगी प्रबोधिनीमध्ये. आणि पण आता वाईट वाटायला लागलंय की आता आयुष्य आता द्वैतातच काढायचंय. आता जिथं बघू तिथं द्वैत. बरं, सृष्टीने निर्माण केलेलं द्वैत वेगळं, पण माणसाने जे द्वैत निर्माण केलंय म्हणजे उगाचच काही ना काहीतरी आपलं द्वेष करत राहायचा आणि त्याला सामोरे जात राहायचं. तर आता ती अनुभूती आली, आता ती वाईट वाटते आता की आहे सगळं अद्वैत,
पण जगावं लागतंय द्वैतामध्ये. तर ऍक्च्युली दिस टाइप ऑफ लिव्हिंग ते पण आणि वर्ड वेस्टर्न पद्धतीने जे आपण जगतोय ते इतकं निरर्थक आहे की सतत काही ना काहीतरी कमवत राहा किंवा जितका जास्ती पैसा कमवू शकू तेव्हा कमवत राहा आणि ते काही ना काहीतरी आपलं ते काहीतरी घेत राहा काही ना काहीतरी जास्ती टीव्ही घ्या, फ्रीज घ्या आणि वर्ल्ड कॉम्पिटिशन करा लोकांबरोबर. पण तो जो आयुर्वेदिक कॅम्प केला होता त्या रामभाऊ माळगी प्रबोधिनीमध्ये, तिथे आम्ही सगळे एकत्र होतो आणि कसलीच गरज पडली नाही, काही दुःख वाटलं नाही, इतक्या आनंदात होतो आम्ही. आणि आता पुन्हा सिटीमध्ये आलो, सिव्हिलायझेशन, बॅक टू सिव्हिलायझेशन, पुन्हा तेच ते उतरलेली तोंड, रड गाणं, ते सगळे द्वेष करणारे लोक. तर हे सगळं निरर्थक आहे. म्हणजे इट इज सो युजलेस. entire lifetime will be spending in fighting बॉन्डेज. द्वैतम. हो, दॅट इज ट्रू. सी कसं आहे माहितीये का, की जेव्हा There is आपण no point. जागेपणी आपण द्वैतामध्ये राहणार याच्याबद्दल काहीच शंका नाही, आपण राहूच. द्वैताचा अनुभव आपल्याला जागेपणी येतोच. परंतु कसं असतं की द्वैतामध्ये आपण आपल्या वर्णानुसार किंवा ज्या वर्णामध्ये आपण सहजपणे असतो की नाही, त्या वर्णामध्ये आपण राहून कर्तव्य कर्म जर करीत राहिलो, आणि आपल्या आश्रम धर्मानुसार की आपण ज्या आश्रमात असू त्या आश्रमात आपलं काय कर्तव्य आहे ते जर आपण करत राहिलो, तर त्या कर्तव्य कर्म करत राहिल्यामुळे त्याच्यामुळे आपलं स्वतःचं कल्याण होतं आणि इतरांचं देखील कल्याण होतं. आणि ते कर्म आपण कसं करायचंय? भगवंतांनी सांगितलं की तू ते कर्म कर. त्या कर्मफलाचा हेतू तू नको हो. कारण की कर्म करण्यावर तुझा अधिकार आहे, कर्म फलावर नाहीये. तू ते कर्म करत राहा. त्या कर्माने तुझं चित्त शुद्ध होणार आहे. त्याच्यातनं मला फळ काय मिळतं याच्याकडे तू तेवढं लक्ष देऊ नकोस. तू कर्म फक्त आपलं अगदी प्रामाणिकपणे करत राहा. अशा प्रकारचा संदेश भगवंतांनी आपल्याला दिलेला आहे. आपलं काय होत आहे माहितीये का, की आपल्याला आपण कर्म केल्यानंतर त्याचा परिणाम काय होतोय किंवा अपेक्षेप्रमाणे होत नाहीये याच्यावर आपलं लक्ष केंद्रित असल्यामुळे आपल्याला वैफल्य येते. तसं होण्याची काही गरज नाहीये. कारण की आपण कर्म केल्यानंतर समजा आपल्याला चांगलं फळ मिळालं, तर ते केवळ आपण कर्म केलंय त्याच्यामुळे नसतं. त्याच्यामध्ये आपल्या कर्माच्या व्यतिरिक्त, आपल्या प्रयत्नांच्या व्यतिरिक्त भगवंताची कृपा असणं अत्यावश्यक आहे. त्याच्याशिवाय त्या कर्माचं फळ तसं येऊ शकत नाही. आणि समजा असं झालं की आपल्या कर्माचं अपेक्षित फळ नाही मिळालं आपल्याला, तर त्या फळापासून किंवा त्या परिणामापासून आपण काय शिकतो हे जास्त महत्वाचं आहे. म्हणजे मला ते मिळालं नाही म्हणून मी वैफल्यग्रस्त झालो आणि मी रडत बसलो, याच्यापेक्षा जे मला दिसलं फळ, त्या फळातून मी काय शिकायला पाहिजे ह्या विचारांनी जर मी त्या फळाकडे बघितलं, तर माझं कल्याण होऊ शकतं आणि माझा प्रोग्रेस होऊ शकतो, माझी प्रगती होऊ शकते आध्यात्मिक रस्त्यावर, असं मला वाटतं. एनिवे, दुसरा एक प्रश्न घेऊ. मला असं वाटतं अनघाताईंना एक प्रश्न विचारायचा आहे. तर अनघाताई, आपण अनम्यूट करा स्वतःला. आपण स्वतःच व्हिडिओ सुरू केलेला आहे. आपल्याला काही बोलायचंय का अनघाताई? हा, नाही ना? पण आतापर्यंत जे चिंतन झालं, यद यद आचरते श्रेष्ठ, आणि त्याच्यानंतर कशा प्रकारे श्रेष्ठांनी राहायला पाहिजे किंवा कृष्ण स्वतः कसा राहतो त्याचं जे उदाहरण त्यांनी दिलं अर्जुनाला, त्याच्याबद्दल जर आपल्याला किंवा आणखीन कोणाला काही बोलायचं असेल, भावना, ते आपल्याला काही बोलायचं का? हो, बोला ना, नमस्कार. बोला बोला. हां, नमस्कार. मी म्हटलं आपण मागच्या आठवड्यात ठरवलं होतं, की अहं ब्रह्मास्मी आणि ब्रह्म हे मिथ्या आहे. याच्यातलं चिंतन करायचं होतं. जरूर जरूर. करणार तर आहात तुम्ही का? मला तुमच्या मनातला जो प्रश्न होता ना, तो हां, पुन्हा एकदा व्यवस्थित सांगा. म्हणजे मग मी त्याच्यावर प्लीज. बघू, त्याच्यावर काय चिंतन करता येईल ते करू. पुन्हा एकदा सांगा तुमचा प्रश्न. ओके. माझा प्रश्न असा आहे, की आपण म्हणतो किंवा सांगितलं गेलंय आपल्याला, की अ, ब्रह्म मिथ्या आहे. ब्रह्म पण मिथ्या नाही आहे, ब्रह्म नंतर सत्य आहे, बाकीचं सगळं मिथ्या आहे. नाही, पण मग आपण म्हणतो, की अहं ब्रह्मास्मी जेव्हा म्हणतो म्हणजे स्वतःही ब्रह्म आहे, असं म्हटलेलं आहे. तर हा, त्याच्यातला फरक मला नाही कळाला. बरं. आता तो पुन्हा एकदा अहं समजावून ब्रह्म. सांगतो. लेट अस सी. अहम प्लीज. ब्रह्मास्मी आणि ब्रह्मसत्य जगन मिथ्या, ह्या दोन मध्ये जगन मिथ्या. कन्फ्युजन हां. कन्फ्युजन होऊ शकतं माणसाचं, याच्याबद्दल काहीच हं. वाद नाही. या. जर, आणि आणखीन एक सर्वम खलविदम ब्रह्म,
म्हणजे हे सगळं जे आहे ते ब्रह्मच आहे. ठीक आहे. हो. सर्व ब्रह्म आहे म्हणजे काय की हे जगत पण ब्रह्मच आहे. आणि मग आपण म्हटलं की ब्रह्म सत्य आहे पण जगन मिथ्या आहे. मग काय झालं की हे सगळंच मिथ्या आहे इन्क्लुडिंग ब्रह्म असं होईल ना. तसं नाही आहे. मिथ्या या शब्दाचा अर्थ असा आहे की ते आहे असं दिसतंय, आहे असं वाटतंय, परंतु ते खरोखर अस्तित्वात नाही. ठीक आहे. मृगजळासारखं. मृगजळासारखं, करेक्ट. मृगजळासारखं किंवा मृगजळ तरी दिसतंय, प्रत्यक्ष दिसतंय. ठीक आहे. हो. परंतु ब्रह्मसत्य जगन मिथ्या म्हणजे दोरीवर साप अध्यारोपित केलेला आहे. ठीक आहे. म्हणजे कसं की आहे दोरीच ती, म्हणजे जग जे आहे ना ते ऍक्च्युली आहे ब्रह्मच. ठीक आहे. परंतु ते आपल्याला बरोबर कळत नाही आहे की काय आहे ते. आपली फोकल लेंथ बरोबर नाही. त्यामुळे ते जगत आहे असं आपल्याला वाटतंय. कळलं. म्हणजे म्हणजे आपण पाहू तसं दिसेल. अर्थात एक्झॅक्टली हां. आपण पाहू तसं दिसेल आपल्याला. ठीक आहे ना. कारण की प्रत्येक माणसाचं जग जे आहे ना ते प्रत्येक माणसाचं जग वेगळं आहे. बरोबर. आणि प्रत्येक माणसाचा जगाचा अनुभव केवळ त्याच माणसाचा आहे. सगळ्यांचा अनुभव तोच नसतो. म्हणजे अगदी साधं उदाहरण द्यायचं असेल तर एक उदाहरण मी आपल्याच ह्या चिंतनामध्ये याच्या आधी एकदा दिलं होतं की हा माझ्या मागे बघा एक फ्लॉवर पॉट आहे. ते फुलांचा गुच्छ आहे. ठीक आहे. तर त्या फुलांच्या गुच्छाकडे आपण ज्या दिशेने बघू तसा तो गुच्छ आपल्याला दिसेल. परंतु आपण जर दुसऱ्या दिशेने बघितलं तोच गुच्छ आपल्याला वेगळा दिसेल ना. तर आपण जेव्हा सत्य आपल्या व्यतिरिक्त आहे असं मानतो तोपर्यंत ते सत्य आपल्याला आपण त्या सत्याच्या तुलनेमध्ये कसे उभे आहोत, कुठल्या दिशेने उभे आहोत तसं दिसतं. दुसरं एक उदाहरण जे दिलं होतं ते हे की ही माझी लवंगीची डब्बी आहे. त्याच्यामध्ये लवंग आहे, त्यामुळे मी कधी कधी उचलून त्या खातो घसा ओला ठेवण्यासाठी. ठीक आहे. आणि ते पाचक पण आहे, अँटीव्हायरल पण आहे. तर सध्या ते करोनाचं सुरू असल्यामुळे आपलं खायचं ना सारखं म्हणून. तर आता या अँगलनी जर बघितलं तर तुम्हाला काय दिसेल की हा एक रेक्टँगल आहे, पोर्ट्रेट शेप्ड. ठीक आहे. अप्रॉक्सिमेटली असं धरू. पण खरंच हे आहे का? ह्याला तर 3 डायमेन्शन्स आहेत ना. तुम्ही फक्त 2 डायमेन्शन मध्ये बघता ह्याच्याकडे, राईट. आता समजा हीच वस्तू मी वरनं बघितली म्हणजे कशी अशी, तर बघा जादूनी गोल झाली नाही. आता समजा तुम्ही फक्त ह्याच अँगलनी ह्याच्याकडे बघितलं, तुम्ही काय म्हणाल की ही वस्तू गोल आहे. म्हणजे हे वर्तुळ आहे असं तुम्ही म्हणाल, कारण की वर्तुळाच्या मागचा जो सिलेंड्रिकल पार्ट आहे तो तुम्हाला दिसतच नाहीये. ठीक आहे. तर तुम्ही वर्तुळ म्हटलं बरोबर आहे, करेक्ट आहे. समजा ह्या अँगलने आपण बघितलं तर आपण काय म्हणू की हा रेक्टँगल आहे. हे पण बरोबर आहे. याला विनोबा ही सिद्धांत म्हणतात. ही सिद्धांत म्हणजे हेही बरोबर आहे आणि तेही बरोबर आहे. हा, म्हणजे कसं की द्वैतही बरोबर आहे आणि अद्वैतही बरोबर आहे. तुम्ही कुठे आहात, तुमची मनस्थिती काय आहे, किंवा तुमचं अंडरस्टँडिंग काय आहे, तुमचा बोध कुठपर्यंत आलेला आहे, त्यानुसार हे द्वैत आहे की अद्वैत आहे हे तुम्हाला जाणवेल. असं होईल. तर जगन मिथ्या कशामुळे सांगतात की ज्याला आपण नाम आणि रूप दिलेलं आहे आणि नामरूपाची सत्ता कशामुळे सिद्ध होते? माझ्या इंद्रियांमुळे सिद्ध होते. ठीक आहे. आपल्याला हे जग आपल्या 5 इंद्रियांमुळे शब्द स्पर्श रूप रस गंध अशा 5 दृष्टींनी जाणवतं. ठीक आहे. परंतु समजा आंधळा असलो मी, तर मला शब्द स्पर्श रस आणि गंध ह्या 4च तन्मात्रांनी ह्या जगाचं दर्शन होईल आणि मला असं वाटेल की ह्या जगामध्ये रूप नावाची वस्तू नाहीच आहे, कारण की मला दिसत नाही ना, मला त्याचा अनुभव नाही. म्हणजे काय झालं की रूपाची सत्ता दृष्टीमुळे आहे, दृष्टी रूपामुळे नाही. आणि खरं सांगायचं तर दृष्टी
आणि रूप हे दोन्ही परस्परावलंबी आहेत. दृष्टी नसेल तर जग दिसणार नाही, पण जग नसलंच तर दृष्टीला काय येईल? समजा अंधार असला पूर्ण खोलीमध्ये तर आपल्याला काय दिसेल? दृष्टी आहे, परंतु अनुभव काहीच होत नाही. असंही होईल ना. हो. ह्याचा अर्थ काय आहे की बाहेरचं जग हे रूप आणि माझ्या मनामध्ये जे आहे त्याचं प्रतिबिंब त्याला म्हणतात नाम. तर जग जे आहे, जेव्हा नाव आणि रूप ब्रह्मावर अध्यारोपित केलं जातं तेव्हा त्याला जग म्हणतात. ठीक आहे. त्याच ब्रह्मावर जेव्हा पंचकोशांची उपाधी चढवली जाते तेव्हा जे दिसतं त्याला जीव म्हणतात. आणि त्याच ब्रह्मावर जेव्हा मायेची उपाधी चढवली जाते म्हणजे टोटल इग्नोरन्स, टोटॅलिटी, त्याला ईश्वर म्हणतात. ओके. म्हणजे एकच ब्रह्म, जीव, जगत आणि ईश्वर ह्या तिन्हींनी आपल्याला प्रतीत होतं. इट ओनली appears as three because we are looking at it from a different perspective. Different. So when we are looking at the Brahma from the goggle of पंचकोश, तेव्हा जी आकृती आपल्याला दिसेल, जे काही दिसेल त्याला जीव म्हणतात. ते ब्रह्मच आहे ब्रह्मच, पण आपण त्याला जीव म्हटलं कारण की आपण त्या पंचकोशांचा चष्मा लावला. असं झालं. आपण जर नामरूपाचा चष्मा लावला तर तेच ब्रह्म आपल्याला जग म्हणून दिसतं. आणि आपण जर मायेचा चष्मा लावला तर तेच जग आपल्याला ईश्वर दिसतं. असं आहे. त्यामुळे आपण त्याच्याकडे कसं बघू त्यानुसार ते आपल्याला दिसतं. आहे ब्रह्मच आणि तेच सत्य आहे, कारण की तेच तुम्ही आहात. तत्वमसी, दॅट यू आर. आपल्याला ते कळत नाही, कारण की आपण आपल्या डोळ्यावर अनेक प्रकारचे चष्मे चढवून बसलेलो आहोत. आहे की नाही. आपण जर दोरीला साप समजलो तर ह्याच्या दोरीचा काय फरक पडतो? दोरीला काही फरक नाही पडत. सापाला काय फरक पडतो? साप नव्हताच तिथे कधी. आपल्याला जर ते कळलं की ती खरंच दोरी आहे, कसं कळलं? आपण त्याच्यावर टॉर्च किंवा कंदील लावला आणि बघितलं आणि साप होता असं आपल्याला वाटलं होतं म्हणून आपण काठी पण आणली होती सोबत, राईट? पण आपल्याला ते उजेडामध्ये व्यवस्थित कळलं की ही दोरी आहे, हा साप नाही आहे. आता काठीचं काय करायचं? काहीच नाही करायचं. तो साप कुठे गेला आपण विचार करू का? हा. तर हे जग कुठे गेलं किंवा हे जग काय आहे किंवा हा जीव काय आहे किंवा ईश्वर काय आहे ह्याची आपण मीमांसा करू का? कारण की जीव, जगत आणि ईश्वर ह्या तिन्ही गोष्टी मिथ्या आहेत. हे तुम्हाला मी पुष्कळदा सांगितलंय, पुन्हा एकदा सांगतो की जोपर्यंत तुम्हाला असं वाटत राहील की विक्रम पत्रिकेने सत्य आहे, तोपर्यंत तुम्ही द्वैताच्या जगामध्ये आहात. ह्या गीतेच्या क्लास नंतर हे तुम्हाला पूर्णपणे कळायला पाहिजे की विक्रम पत्रिकेने नावाची व्यक्ती ही मिथ्या आहे. डोंट टेक मी ॲज अन इंडिव्हिज्युअल सिरियसली एट ऑल. नो. विक्रम पत्रिकेने ही व्यक्ती मिथ्या आहे. विक्रम पत्रिकेने ह्या व्यक्तीला चालवणारी जी शक्ती आहे, ह्याच्यामधलं जे शुद्ध चैतन्य आहे ते सत्य आहे. व्हेन यू रिमेन इन दॅट अवेअरनेस, अवेअरनेस ऑफ अवेअरनेस, अवेअरनेस ऑफ अवेअरनेस, तुम्ही जर त्याच्यामध्ये राहिलात, त्या अनुसंधानात राहिलात, तर मग काय होईल? त्या पर्स्पेक्टिव्हने तुम्हाला असं लक्षात येईल की हे सगळंच्या सगळं माझ्यातच आहे. हे सगळंच्या सगळं मीच आहे. अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी हे वाक्य आपण बोलणार नाही कधीच. असं वाक्य जोपर्यंत आपण बोलतो आहोत ना, तोपर्यंत आपण मिथ्या जगामध्येच आहोत. अहम ब्रह्मास्मी वाक्य आपण बोलू शकत नाही. अहम ब्रह्मास्मी हा अनुभव आहे आणि त्या अनुभवामध्ये ब्रह्मा व्यतिरिक्त दुसरं काहीच नाहीये. तेच आपण आहोत. त्या स्थितीमध्ये बोलणार कोणाशी आहे? कारण की ते दुसरं कोणी नाहीच आहे. दुसरं जे काही आहे असं मला वाटतंय तो केवळ आभास आहे, माझ्या मनाची कल्पना आहे. म्हणजे आता मला माहित नाही की हे किती दिवस चालणार आहे चिंतन. हे चिंतन होतंय फक्त. हे चिंतन करण्याची मला स्वतःला गरज नाही वाटत. काय होतंय?
बोलणार कोणाशी आहे? काय बोलणार? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला आपल्या आतमध्ये शोधावी लागतात. उत्तरं बाहेर नाही आहेत. तुम्हाला तुमच्या प्रश्नाला मी उत्तर देऊ शकेन, परंतु तुमचं समाधान तुम्हाला स्वतःच्या आतमध्ये शोधायचं आहे. आय कॅन आन्सर यू, Yes. बट द सोल्युशन इज विदिन यू. इट्स नॉट आउटसाइड ऑफ यू. त्यामुळे अहम ब्रह्मास्मी हे जे वाक्य आहे हे महावाक्य आहे, बरोबर आहे. परंतु हे वाक्य जो रिअलाइज माणूस असेल तो कोणाला सांगणार नाही कधीच. असा जो सांगतो की मी ब्रह्माचं दर्शन केलेलं आहे हात वर पाहिजे आणि ना. मी ब्रह्म बघितलेलं आहे. हात वर कुठे करायचा? हात कोणी वर केलाय? हा, अनघाताई, मला जरा मी स्मिताताई, बोलू का? हा एक हा. सेकंद. मग मला असं वाटतं अनघाताई 1 मिनिट मगासनं वाट बघतायत. अनघाताई बोला तुम्ही, नंतर मग स्मिताताई तुम्ही बोला. ओके. अनघाताई बोला. नाही, माझा प्रश्न मागच्या वेळेला अगदी स्पेसिफिक होता, हा की अहम ब्रह्मास्मी हा जो काही भाव आहे, दॅट इटसेल्फ इज फ्रॉम जगन मिथ्या. कारण मी मिथ्या जगातली मी आहे ना, भासमान जगातली मी आहे ना आज. म्हणजे मला मी ब्रह्म आहे असं म्हणायचंच नाहीये. पण जगन मिथ्या जे काही कन्सेप्ट आहे त्याच्यात माझा आज जन्म आहे ना. म्हणजे मी जोपर्यंत समाधी मला लागलेली नाहीये किंवा मी त्या प्रतीची भक्ती म्हणा किंवा आय डोंट नो व्हॉट टू से दॅट, पण तिथपर्यंत मी जोपर्यंत पोचले नाहीये तोपर्यंत जगन मिथ्या असलेल्या क्षेत्रातून एक व्यक्ती अद्वैतापर्यंत कशी पोहोचू शकेल? बरोबर आहे. मला आणि मला आलं लक्षात. आणि हा आणि दुसरा बोला, पुढे बोला. आणि दुसरा प्रश्न असा आहे, की एखाद्या गोष्टीची ओढ केव्हा लागते आपल्याला? आपण जेव्हा दुसरे असतो. म्हणजे जेव्हा आपण एक्स आहोत तेव्हा आपल्याला वायला भेटायची इच्छा होते. मग आता जर आपण असं मानतो, की आपण अद्वैत आहोतच, म्हणजे जरी मानलं किंवा नाही मानलं, तरी ब्रह्म सगळ्यांच्या मध्ये आहे म्हटल्यानंतर आपण अद्वैतातच आहोत. हो की नाही? मग त्याच अद्वैताला परत भेटण्याची उत्सुकता कशी लागू शकते? हा चांगला प्रश्न आहे हा. कसं आहे की आपण ह्याच्या आधी पुष्कदा बघितलेलं आहे, म्हणजे मी पुष्कदा म्हटलेलं पण आहे, की आपल्या मनामधलं जे दुःख आहे ना, ते दुःख द्वैतामध्ये आहोत म्हणून आहे. आणि दुःख निवृत्ती केवळ अद्वैतातच आहे. संपूर्ण दुःख निवृत्ती हं? आणि निरंकुशा तृप्ती, आत्यंतिक दुःख निवृत्ती आणि निरंकुशा तृप्ती ही केवळ अद्वैतात आहे. आपल्याला याचा अनुभव रोज देखील येतो, परंतु तो अजाणतेपणामध्ये येतो. म्हणजे आपल्याला आपल्या मनामध्ये तुम्ही जे म्हटलं ना, की इच्छा कशाची असते? एक्स विल डिझायर वाय. द्वैतामध्येच इच्छेचा उगम पण आहे आणि शक्यता देखील आहे. अद्वैतामध्ये शक्यताच नाही आहे ना, कारण की अद्वैतामध्ये दुसरं काही नाहीच आहे. त्यामुळे इच्छा करणार कोणाची आपण? आपण काय करतो, की दिवसभर जागृत अवस्थेमध्ये इच्छापूर्तीमध्ये खूपशी ऊर्जा खर्च करतो. आणि ती ऊर्जा खर्च केल्यामुळे आपण थकतो, कारण की त्याच्यामध्ये कर्ता भाव आहे. माझ्या मनामध्ये अमुक इच्छा आहे आणि मला ती इच्छा पूर्ण करायची आहे, म्हणून मी ती इच्छा पूर्ण करण्यासाठी अमुक कर्म करतोय. ते कर्म करत असताना थकवा येतो, कारण की कर्ता भाव आहे त्याच्यामध्ये. मग काय करतो, की मी झोपून जातो, कारण की थकलो. आणि झोपल्यानंतर इच्छा पूर्णपणे चालली गेली, कारण की झोपेमध्ये द्वैताचा अनुभव येत नाही. परंतु झोपेमध्ये अवेअरनेस नाही आहे ना. झोप म्हणजे काय हे मला कळलेलंच नाहीये. कारण की मी उठल्यानंतर मला रिफ्रेश वाटतं, खूप छान वाटतं. का बरं वाटतं? कारण की रात्रभर आता नाही का आपला फोन आपण रात्री चार्ज करायला ठेवतो. मग सकाळी उठल्यानंतर सगळं व्यवस्थित चालतं. दिवसभर त्याचा चार्ज उतरतो. मग रात्री पुन्हा प्लग इन करतो. मग सकाळी पुन्हा चालू होतो. असं होतं ना? तर जोपर्यंत आपण द्वैतामध्ये आहोत, तोपर्यंत आपण द्वैतामध्ये काही ना काही करायला बघत राहतो. परंतु त्याच्यासाठी भगवंत काय म्हणतात, की तुम्ही इच्छापूर्तीसाठी नका करू कर्म. कारण की इच्छापूर्ती होणं किंवा तुमच्या कर्माचं अमुक एखादं फळ मिळणं हे तुमच्या हातामध्ये नाहीच आहे. तुम्हाला हे कळत का नाहीये? सी, आपण जर कर्म केलं तर त्याचं अमुक एक फळ मिळेल अशी आपण अपेक्षा करणं ठीक आहे. परंतु जर अपेक्षेप्रमाणे ते फळ मिळालं, तर ते मी केलं असं सगळ्यांना सांगण्याची काही गरज नाही.
नंबर 1. आणि दुसरं नाही आलं, तर त्याच्यामुळे निराश होण्याची पण काही गरज नाही. कारण कर्माचं फळ हे कर्माच्या सिद्धांतानुसार मिळत असतं. आपल्या कर्मामुळे नसतं मिळत. म्हणजे कर्म करणं आपल्याला आवश्यक आहे, याच्याबद्दल काहीच वाद नाही. परंतु केवळ आपण कर्म केल्यामुळे अमुक एखादा कर्माचं फळ मिळेल अशी अपेक्षा करणं चूक आहे. किंवा असा विचार देखील मनात यायला नको. जे काही घडतंय ते भगवंताच्या कृपेमुळे घडतंय. परंतु आणि मी जे काही कर्म करतोय किंवा माझ्या हातून जे काही कर्म घडतंय, ते कर्म जाणीवपूर्वक जर वर्णाश्रम धर्मानुसार असलं, तर ते माझ्यासाठी आणि समाजासाठी चांगलं असतं, असं भगवान सांगतात आपल्याला. ठीक आहे, तर आपण जोपर्यंत द्वैतामध्ये आहोत, तोपर्यंत आपल्याला अशा प्रकारे कर्म करत राहणं आवश्यक आहे. कारण की अशा प्रकारे कर्म केल्यामुळेच आपली चित्तशुद्धी होणार आहे. त्याच्यानंतरच आपल्या मनातला हा जो द्वैताचा काय म्हणता येईल की भास आहे, तो भास जाईल. आपल्याला सध्या जग सत्य का बरं वाटतंय? कारण की आपल्या इंद्रियांच्या मार्फत आपल्याला जो काही अनुभव येतोय, तो आपण सत्य मानतो आहोत. आपल्याला हे कळत नाही की हा अनुभव सापेक्ष आहे. कसं सापेक्ष आहे? ती वस्तू आणि हे इंद्रिय, हे दोन्ही एकमेकांवर अवलंबून आहेत. दे आर बोथ इंटरडिपेंडेंट. एकाशिवाय दुसऱ्याची सत्ता सिद्ध नाही होत. त्यामुळे जर आपल्याला कळलं की हे सगळंच्या सगळं जग हे रिलेटिव्ह आहे, म्हणजे भासमान आहे, सापेक्ष आहे, तर आपण त्याच्यामध्ये तेवढाच व्यवहार करू जेवढा खरोखरीच आवश्यक आहे. म्हणून आपण आधी पण म्हटलं होतं की वी विल ट्राय अँड लिव्ह ॲट द नीड लेवल. वी विल नॉट गो टू द वॉन्ट लेवल. आपण नीड लेवलला जर राहिलो तर काय होईल की आपली जी ऊर्जा आहे ती ऊर्जा सकारात्मक दिशेने जाईल ना. सध्या काय होत आहे की आपली ऊर्जा फलप्राप्तीच्या दिशेने जाते, स्वार्थ बुद्धीकडे जाते. ही वस्तू मला कशी मिळेल, इतर लोकांचं जे हो दे हो, अशा दिशेने माझी ऊर्जा चाललेली आहे. त्यामुळे ती ऊर्जा नकारात्मक दिशेने चाललेली आहे. माझी ऊर्जा जर सकारात्मक दिशेने मला घेऊन जायची असेल, आणि घेऊन जायलाच पाहिजे, त्याच्यासाठी कर्मयोग आहे. की माझ्या कर्मामुळे केवळ माझा स्वार्थ साध्य न होता सगळ्यांचं कल्याण जर होत असेल, तर तशाच प्रकारे कर्म करायला पाहिजे ना. एवं प्रवर्तितम चक्रम, तो एक श्लोक मला असं वाटतं झाला होता आपला, नाही का? की अशा प्रकारे कर्म करत राहणं, अशा प्रकारे हे जे चक्र मी सृष्टीचं चालू करून ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये तुला योगदान देणं आवश्यक आहे. जाणीवपूर्वक जर तू ते केलं, तर असं कर्म करत असताना कर्मफलाची इच्छा न ठेवता भगवत चरणी अर्पण करून भक्तिभावानी, निस्वार्थ बुद्धीनी, तर त्या कर्मामुळे तुझं चित्त शुद्ध होणार आहे. तर हा कर्मयोगाचा सिद्धांत आहे. म्हणजे आपण ह्या द्वैतातून अद्वैताकडे कसं जायचं, त्याच्यासाठी जोपर्यंत मी स्वतःला शरीर मानतो आहे, तोपर्यंत मला ह्या शरीराने ह्या सृष्टीची, ह्या समाजाची, माझ्या आई वडिलांची सेवा करणं क्रमप्राप्त आहे. ते कर्म आपण करत राहायलाच पाहिजे. तेव्हाच तर आपली चित्तशुद्धी होणार आहे. अद्वैताचा हा जो सिद्धांत आपण आता बोललो, तो सिद्धांत पुष्कळ दूरची गोष्ट आहे. इट्स ओनली थिअरिटिकल फॉर अस राईट नाऊ. परंतु ते संपूर्णपणे कळण्यासाठी, म्हणजे आता तर आपल्या मनामध्ये हेही कन्फ्युजन आहे की ब्रह्मसत्य जगन मिथ्या म्हटलं आणि सर्वम खल्विदम ब्रह्म असं जर म्हटलं, तर मग ब्रह्म देखील मिथ्या होतं. किंवा अहम ब्रह्मास्मी म्हणणारा जो अहम आहे तो मिथ्या आहे. करेक्ट आहे, अहम ब्रह्मास्मी हे वाक्य म्हणून दाखवायचं नाहीच आहे. नाही म्हणायचं, ते कधीच नाही म्हणायचं. मला ब्रह्माची अनुभूती झालेली आहे, मला ब्रह्मप्राप्ती झालेली आहे, मला अद्वैताचा अनुभव आलेला आहे. जो अनुभव येतो आणि जातो, तो आपल्या मनाचा खेळ असतो. ब्रह्म डज नॉट बिगिन इन टाइम अँड एंड इन टाइम. ब्रह्म is beginningless and it is endless. It cannot be defined in time at all. Time resides within Brahma. Time is an illusion. Time is not real. काळ
मिथ्या आहे. जोपर्यंत काळ मिथ्या आणि सापेक्ष आहे हे आपल्याला पूर्णपणे कळत नाही, तोपर्यंत आपण कालातीत किंवा महाकाळ नाही होऊ शकत. Each one of us is actually महाकाळ. You are महाकाळ. You just don't know it. तुम्ही स्वतःला जे नाही आहात ते आहात असं समजून बसलो. ही आपल्या सगळ्यांचीच कथा आहे. मी जे नाही आहे ते मी आहे किंवा तो मी आहे किंवा ती मी आहे असं मी स्वतःला मानलेलं आहे. ही मान्यता चुकीची आहे आणि ही मान्यता आपल्याला या देहात असताना नष्ट करायची. तर अशा प्रकारची मान्यता आपल्या सगळ्यांची नष्ट व्हावी या देहात आणि आपण सगळे मुक्त व्हावं. म्हणजे आपण जे बंधनात आहोत अशी आपली जी भ्रांती आहे ती दूर व्हावी अशी प्रार्थना करून आजच्या पुरतं मी इथे थांबतो. पुढच्या शनिवारी आपण पुन्हा भेटूया. नमस्कार.